उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांशी पण भेट केलेली आहे आणि त्यांनी सगळ्या आमदारांची बैठक घेण्याच्या बाबतीत काल आश्वासन दिलं होतं आम्हाला। लवकरच ते सगळ्या आमदारांशी आणि सगळ्या लोकांशी ते बोलणारच आहेत। आज विधानसभेमध्ये पण सकाळी 11 वाजताच्या नंतर स्थगन प्रस्ताव या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांनी मिळून मांडला। तेव्हा पण मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं आहे की त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या जातीच्या, सगळ्या समाजाच्या आणि सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्याच्यानंतरच सगळ्या 59 जाती ज्या आहेत त्या सगळ्या जातींना न्याय भेटत त्या पद्धतीनं आम्ही योग्य भूमिका घेऊ असे पण बोलले आहेत। आता माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आम्हाला शिष्टमंडळाला बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे का उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या आमदारांची बैठक घेण्यात येईल। सगळ्या लोकप्रतिनिधींना पण बोलवण्यात येईल। जे आजच्या मोर्चामध्ये होते त्या आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, बाकीची मंडळी त्या सगळ्यांना बोलवण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल। तूर सगळ्यांची मागणी आहे का उपवर्गीकरण बदल समितीचा अहवाल या ठिकाणी घोषित झाला नाही आहे। त्याच्यामुळे हा अहवालच जेव्हा आला नाही त्याच्यामुळे सरकार काय भूमिका घेईल या बाबतीत लोकांमध्ये जो संभ्रम आहे, म्हणून सगळ्यांची मागणी आहे का उपवर्गीकरण हा रद्द झाला पाहिजे आणि म्हणून हा रद्दकरण व्हावा अशी सगळ्यांची मागणी। आमदारांचा नुसता 27 आमदारांचा विषय नाही आहे। 27 आमदार जरी एकवटले असतील महाराष्ट्रामध्ये या 59 जाती आहेत, या 59 जातींच्या मतदानावर सगळे आमदार 288 निवडून येतात। त्याच्यामुळे आम्ही तर सगळ्यांनाच आवाहन करतो का सगळ्या आपापल्या मतदारसंघामध्ये जेवढे आमचे लोक आहेत त्यांनी जाऊन त्या आमदारांना पण म्हटलं पाहिजे। परंतु हा जो प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी झाला त्याच्यामुळे सरकारनं त्याची दखल घेतली आहे तर निश्चितच याच्यावर तोडगा निघाला। मुळातच आता भांडणं कोणी लावली काय लावली हा विषय नाही आहे, कारण आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा केव्हा मोर्चे होतात तेव्हा सगळेच लोक एकवटतात असा आपला अनुभव आहे। मग मराठा समाजाला ओबीसीमधून द्यायचा विषय आला असेल की धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून द्यायचा विषय आला असेल, ओबीसीची विभागणी करायचा विषय असेल, अनुसूचित जमातीची विभागणी, तेव्हा सगळेच आमदार एकत्रित येतात। त्याच्यामुळे नुसतं आमदारांचा तर ते नक्की येतीलच, परंतु हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे यांची सगळ्याची सरकारची भावना काय त्याच्याशी संबंध नाही आहे। मुळातच हा उपवर्गीकरणाला विरोध सगळ्या समाजातून होतोय आणि ही मोठी गोष्ट आज या मोर्चाच्या माध्यमातून सिद्ध झाली। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। मी सगळ्यांना म्हणेल का आपण भावंड ज्या बाबासाहेबांनी आम्हा सगळ्यांना 341 प्रमाणे आरक्षण दिलं त्यांनी आपल्याला भांडायची गरज नाही। सगळ्यांना त्यांचा वाटा नक्की भेटेल। तो वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डाटा जो आहे संविधानाच्या मार्गानं तुम्हा सगळ्यांना वाटा भेटतो। त्याच्यासाठी अनेक योजना करता येतात, तशा योजना केल्या पाहिजे। उपवर्गीकरण करणे म्हणजे आरक्षणाचीच विभागणी करून या समाजाला फूट पाडणं हा विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे, एवढेच माझं आव्हान आहे।